एक फूल दो माली, मुलीच्या आईने मारली कानाखाली. पुढं घडलं भयंकर, ऐकूनच हादराल. एखाद्या क्षुल्लक वाटणाऱ्या वादाचे रूपांतर कधी रक्तरंजित हत्याकांडामध्ये होईल याचा नेम नसतो. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हारळ या गावामध्ये घडलेली अशीच एक घटना संपूर्ण परिसर हादरवून गेली. एका अल्पवयीन मुलीच्या प्रेम प्रकरणातून निर्माण झालेला राग इतका विकोपाला गेला की त्यातून एका निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागला. या प्रकरणात घटनास्थळी ठोस पुरावा नसतानाही टिटवाळा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासात आरोपींना अटक करून तपासातील मोठे यश मिळवले. संबंधित या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. म्हारळ गावातील माया किराणा स्टोअर्सच्या मागील परिसरामध्ये राहणारे राहुल यशवंत अहिरे वय वर्षे 35, त्यांची आई निर्मला अहिरे वय वर्षे 55 आणि धाकटा भाऊ रवींद्र उर्फ पिंट्या उर्फ डोक्या यशवंत अहिरे वय वर्षे 30 असे कुटुंब एकत्रपणे राहत होते. राहुल फोटोग्राफीचा व्यवसाय करत होते तर रवींद्र हा प्रवीण देशमुख यांच्या मलखांब कंपाऊंडवर सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. दोघांच्या उत्पन्नावर कुटुंबाचा संसार सुखाने सुरू होता. दिनांक 22 मे 2026 रोजी रात्रीचे साधारणपणे 9 वाजलेले होते. राहुल घरी असतानाच त्यांचा मित्र सूरज चौधरी याचा त्याला फोन आला. राहुल, तुझा भाऊ रवींद्रचे मल्लखांब कंपाऊंडमध्ये भांडण झाले आहे, तू लगेच ये, असे त्याने सांगताच राहुल विलंब न लावता घटनास्थळाकडे धावत गेला. मात्र तेथे पोहोचल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. रवींद्र रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेला होता. त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, पोटावर आणि शरीराच्या अनेक भागांच्यावर धारदार शस्त्राचे खोल वार झालेले होते. त्याच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते. राहुल याने भावाला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्याकडून कोणतीही हालचाल होत नव्हते. मित्रांच्या मदतीने रवींद्रला तातडीने रिक्षातून उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. अतिरक्तस्रावामुळे रवींद्रचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान म्हारळ पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांना हत्येची माहिती मिळताच ते आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त पडलेले होते. जखमीला रुग्णालयामध्ये नेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालय गाठले. तेथे डॉक्टरांनी रवींद्रचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, मुरबाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड तसेच कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मुकेश ढगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्र तपास पथके तयार करून आरोपींना शक्य तितक्या लवकर अटक करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी कोणताही स्पष्ट पुरावा मिळाला नसल्यामुळे तपास अधिक आव्हानात्मक ठरला. मात्र पोलिसांनी हार न मानता परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच खबरांचे जाळे सक्रिय केले. काही तासांच्या आतच पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. हत्येनंतर 3 संशयित कल्याण रेल्वे स्थानिक परिसरामध्ये फिरत असल्याची गुप्त खबर मिळाली. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी सापळा रचला आणि तिघांनाही ताब्यात घेतले. टिटवाळा पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आरोपी उडवाउडवीचे उत्तरे देत होते, मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि माहिती समोर ठेवल्यानंतर त्यांनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली. राहुल यशवंत अहिरे यांच्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 414/2026 भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103(1) आणि 61(2) अन्वये दीपक सुखदेव डांगे वय वर्ष 31, विजय मोफतलाल भिडे
वय वर्ष 21 आणि परशुराम रमेश भिडे वय वर्ष 24 सर्व राहणार म्हारळ यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितलेली हत्येमागची कारणे धक्कादायक होते। यातील मुख्य संशयित आरोपी दीपक डांगेने दिलेल्या माहितीनुसार या हत्येचे मूळ एका अल्पवयीन मुलीचे प्रेम प्रकरण असल्याचे दिसून आले। दीपक डांगे हा मालवाहतूक वाहनावर चालक म्हणून काम करत होता। काही वर्षांपूर्वी त्याचे म्हारळ गावातील एका अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध जुळले होते। मात्र ही बाब मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने दीपकला मुलीपासून दूर राहण्याचा इशारा दिला। वारंवार समज दिल्यानंतर दीपकने त्या मुलीशी संपर्क तोडला। काही महिन्यांनी दीपकला समजले की त्या मुलीचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेम संबंध सुरू झाले असून कुटुंबीयही तिचे लग्न त्याच्याशी लावून देण्यास तयार आहेत। ही बाब त्याच्या मनाला चांगलीच लागलेली होते। त्यातच दिनांक 21 मे 2026 रोजी दुपारी दीपक संबंधित मुलीच्या घरासमोर उभा होता। हे पाहताच मुलीच्या आईने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले। दोघांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आणि संतापाच्या भरामध्ये महिलेने दीपकच्या कानशिलात लगावली। अपमान झाल्याची भावना दीपकच्या मनामध्ये घर करून राहिली। या घटनेची माहिती महिलेने रवींद्र अहिरे यांना दिली। रवींद्र हे त्या महिलेचे मानलेले भाऊ होते। त्यांनी तिला दीपक विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्याचा सल्ला दिला। नंतर महिलेच्या नातेवाईकांनी समजूत काढल्यामुळे तक्रार दाखल झाली नाही। मात्र रवींद्रने पोलिसात जाण्याचा सल्ला दिल्याचे दीपकला समजले आणि त्याने रवींद्र विरुद्ध सूड उगवण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले। दिनांक 22 मेच्या रात्री दीपकने आपल्या 2 मित्रांना विजय भिडे आणि परशुराम भिडे सोबत घेतले। तिघेही चाकू आणि हॉकी स्टिक घेऊन मल्लखांब कंपाऊंड परिसरामध्ये येऊन पोचले। रवींद्र रोज त्या परिसरामध्ये येत असल्याची माहिती दीपकला होती, त्यामुळे त्याने तेथेच दाबा धरून बसण्याचा निर्णय घेतला। रात्री सुमारे 9च्या सुमारास रवींद्र तेथे आला। दीपक आणि रवींद्र यांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला। प्रकरण हातघाईवर आले। संतापलेल्या दीपकने धारदार चाकू काढून रवींद्रवर सपासप वार करण्यास सुरुवात केली। त्याने रवींद्रच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, पोटावर, पाठीवर आणि शरीराच्या इतर भागांच्यावर अनेक वार केले। अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये रवींद्र गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थराळ्यामध्ये कोसळला। रवींद्र खाली पडताच दीपक आणि त्याचे दोन्ही साथीदार घटनास्थळावरून पळून गेले। काही वेळात राहुल अहिरे घटनास्थळी पोहोचले आणि भावाला रुग्णालयात नेले। मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। राहुल यशवंत अहिरे यांच्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 414/2026 भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1) आणि 61(2) अन्वये दीपक सुखदेव डांगे, विजय मोपतलाल भिडे आणि परशुराम रमेश भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला। या कबुली जबाबानंतर पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला धारदार चाकू आणि हॉकी स्टिक जप्त केले। या संपूर्ण तपासामध्ये ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड आणि कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला।